एक महत्त्वाचा आणि धक्कादायक प्रश्न, लाडकी बहीण योजनेचा हप्ता थांबला आहे का? काही महिलांना पैसे येत आहेत, पण काहींच्या खात्यात अजून झिरो बॅलन्स आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी स्पष्ट सांगणार आहे कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाहीत आणि का मिळणार नाहीत आणि हप्ता वाचवण्यासाठी काय करावे, यासाठी आज आपण हा व्हिडिओ घेऊन आलो आहोत. तर हा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. सध्या सोशल मीडियावर भीती पसरली आहे. काय पसरली आहे? कोणाला हप्ता भेटणार नाही, कोण अपात्र यादीत आहेत आणि कोण पात्र यादीत नाहीत. लाडकी बहीण योजना बंद आणि हप्ता कट झाला. पण बहिणींनो, एक लक्षात ठेवा, योजना बंद झालेली नाही आणि बंद होणारही नाही, कारण शासनाने आपल्याला प्रॉमिस केलेलं आहे आणि त्यानुसार थोडंसं त्यांचं नवीन सिस्टीममध्ये काम करत असताना ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला पैसे पोहोचण्यास उशीर होत आहे सर्व्हरमुळे आणि अनेक इश्यू येत आहेत ऑनलाईनमुळे. त्यामुळं पण काही महिलांचा हप्ता थांबवण्यात आला आहे आणि याचं कारण एकच आहे की कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाहीत, हे मुद्दे आपण लक्षात घेऊया आणि हे मुद्दे तुम्ही ऐकून घ्या. कारण अपात्र हे कधी ठरवलं जातं? ज्यावेळी तुमचं उत्पन्न कुटुंबाचं उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे, हप्ता थांबवला जाऊ शकतो नक्की. कारण चुकीची माहिती जर तुम्ही अर्जामध्ये दिली असेल, जरी तुम्ही KYC चुकीच्या पद्धतीने केली असेल, तरी तुमचं आधार कार्ड नंबरवरून सगळा डाटा सिस्टीममध्ये समजत असतो. त्यामुळे अर्जात खोटी माहिती असेल, व्हेरिफिकेशनमध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर ते तुम्हाला जर व्हेरिफिकेशनमध्ये तुमचं अकाउंट सापडलं तर थेट हप्ता बंद होऊ शकतो. ह्या गोष्टी असू शकतात. डुप्लिकेट योजना, इतर महिलांना योजना आधीपासून चालू म्हणजे दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असून अजून त्या योजनेत लाभ घेत आहेत. माझ्याकडे एक महिला आल्या होत्या, शोभाताई म्हणून, अपंगाचे पैसे घेतात 1500 रुपये, पण त्यांनी लाडक्या बहिणीचाही फॉर्म भरला आहे. पण त्यांना नक्की समजत नव्हतं की कोणत्या योजनेचे पैसे मिळत आहेत. पण लाडकी बहीण योजना ही 1500 रुपये आहेत, पण अपंगाचे त्यांना 2500 रुपये, 2500 रुपये पेन्शन आहे महिलांना. आणि त्यांना समजत नाही आहे आता त्यांना एकच कोणत्या तरी योजनेचा लाभ भेटेल, पण लाईफ टाईम जी अपंगाची पेन्शन आहे ती त्यांची थांबू शकते. कारण त्यांनी एक चुकी केली की लाडकी बहीण योजनेचाही फॉर्म भरला. तसं तुम्ही करू नका. कोणत्याही गावात, कोणत्याही जिल्ह्यात असा, पण अशी चुकी करू नका की अपंगाचा किंवा संजय गांधी श्रावणबाळ जर तुम्ही लाभ घेत असेल किंवा अन्य पेन्शन तुम्ही घेत असाल आणि तुमच्या घरामध्ये कोणी फौजी, आर्मी वगैरे असेल किंवा पोलीस अधिकारी आणि शासकीय नोकरीला असतील आणि तुम्ही लाडकी बहिणीचा फॉर्म भरला असेल, तर तुम्हाला तो लाभ भेटू शकणार नाही असं शासनाने सांगितले. पण आपण जे शासनाने सांगितले त्या नियम अटीमध्ये बसत असाल तर नक्की तुम्हाला पैसे भेटणार. जर तुमचा काही प्रॉब्लेम असेल, तुमच्या ह्या सांगितलेल्याप्रमाणे काही समस्या असतील, तर खाली कमेंटमध्ये सांगा. पण डबल बेनिफिट मिळत नाही एवढं लक्षात ठेवा. कारण आधाराने बँक लिंक नाही, DBT इनॲक्टिव्ह आहे, पैसे सिस्टीममधून रिजेक्ट होतात कारण अर्जात नाव चुकीचं असते. बँक आणि अर्ज तिन्ही ठिकाणी नाव वेगळं असतं, हप्ता होल्ड होतो. कधी कधी बँक अकाउंट कोणतं लिंक आहे हेच कळत नसतं. कधी महिलांनी बचत गटामधून अनेक पैसे घेतलेले असतात, RBL, इक्विटास, अनेक ग्रामीण कुठं अशा बँका लिंक असतात आधारला आणि त्यांना समजत नसते, त्यांचे पैसे तिकडे जात असतात आणि त्यामुळे पुन्हा तिथून पैसे भेटणं देखील तुम्हाला प्रॉब्लेममध्ये येतात. असं काही तुमचं असेल तर कमेंटमध्ये सांगा. पैसे आले पण SMS नाही आहेत, यासाठी ह्या बँकेच्या सिस्टीममध्ये मॅसेज सर्व्हर जो असतो त्यामध्ये तो प्रॉब्लेम असतो. अनेक बहिणी म्हणतात माझा हप्ता आला नाही, पण खरं सांगते खात्यात पैसे जमा असतात पण SMS नाही आहेत. अनेक जण असे आहेत. तुम्हाला असं झालं आहे का की खात्यात हप्ता येतोय पण SMS नाही आला? तर खाली कमेंटमध्ये सांगा. पासबुक अपडेट करून घ्या, ATM बॅलन्स चेक करा, बँक ॲप घ्या मोबाईलमध्ये, ते चेक करत चला. हप्ता थांबला असेल तर काय करावं यासाठी देखील आपण चर्चा करणार आहोत. तर यासाठी एकच मार्ग आहे, पण आत्ता लाडकी बहिणीचं सर्व्हरच बंद आहे, त्यामुळे काही दुरुस्ती किंवा दुसऱ्यांदा KYC करायचं म्हणलं तरी पण सर्व्हर बंद आहे, त्यामुळे काही करू शकत नाही. सध्या स्थितीत शांत राहणे गरजेचं आहे. KYC DBT ॲक्टिव्ह करून घ्या. एकदा तुम्ही बँकेतून जाऊन
KYC आणि DBT ॲक्टिव्ह करून घ्या, एकदा दुरुस्ती करून घ्या, जेणेकरून पुढचा हप्ता सुरू होऊ शकतो. सारिका लोहारताई यांचे 5 महिने हप्ते आले नव्हते आणि त्यांना 6वा हप्ता ज्यावेळी अचानक त्यांना 8,000 रुपये अकाउंटला त्यांच्या जमा झाले. बहिणी, हे एक उदाहरण आहे माझ्या जवळच्या व्यक्तीचं. कारण की माझेही हप्ते आले नाहीत, पण मला खात्री आहे की येणार आहेत. कारण सिस्टीममुळे काही प्रॉब्लेम येत असेल तर ते थोडे उशिरा येतील, पण पैसे तुम्हाला मिळणार आहेत. हप्ता हा कायमचा बंद होऊ शकतो का? सत्य स्पष्ट सांगत आहे. जर अपात्र असाल तर बंद होणार, जर चुकीची माहिती दिली असेल तर बंद होणार. अशांचा हप्ता कायमचा बंद होऊ शकतो. कारण तुमच्या डॉक्युमेंटवरून तुमची सद्यस्थिती काय आहे हे शासनाला समजू शकतं. पण पात्र महिलांना नक्की पैसे मिळणार. मग तुम्ही पात्र आहात का? तुम्ही पात्र असून तुम्हाला पैसे येत नाहीत का? तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. लाडकी बहीण योजना गरीब आणि पात्र महिलांच्यासाठी सक्षम करण्यासाठी महिलांना ही योजना काढली आहे. आणि अजून लाडकी बहिणीप्रमाणेच अजून बहिणींच्यासाठी शासन नवीन योजना राबवण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक नवीन JR काढत आहे. त्यामुळे जागरूक राहा महिलांनो. एका बहिणीपर्यंत हा व्हिडिओ पोचवा, म्हणजे एका बहिणीला ह्या व्हिडिओची गरज असू शकते. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमचे प्रश्न आणि आमची जबाबदारी आहे. तुमच्या शंका, तुमची गरज आमची जबाबदारी आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला धन्यवाद. पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूया अशीच तुमची गरजेची गोष्ट घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.